हृदयविकार होण्याचे जे काही रिस्क फॅक्टर आहेत, मग ते डाएट असतील, त्याच्याबरोबर राहणारे, जर आपण एक्सरसाइज करत नसेल, ओबेसिटी असेल किंवा आपण स्मोकिंग, टोबॅको याचं सेवन करत असू किंवा आपल्याला सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जर अशा सगळ्या जर गोष्टी आणि स्ट्रेस, सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असतील, आपल्या अवतीभोवती असतील, तर आपल्याला हृदयविकार होण्याचं प्रमाण हे नॉर्मल माणसापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जेनेटिक हिस्ट्री नाहीये, ज्यांच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये हृदयरोग होत नाही, अशा लोकांमध्ये, अशा घरातल्या लोकांपेक्षा जर आपल्या घरामध्ये जर हृदयरोग जास्त असेल लोकांना, फॅमिलीमध्ये असेल, आणि आपण या सगळ्या सवयी जर बाळगून असेल, म्हणजे आपलं डाएट व्यवस्थित नसेल, आपण एक्सरसाइज करत नसू किंवा आपल्याला स्मोकिंग किंवा अशा प्रकारच्या हॅबिट्स असतील किंवा आपल्या घरामध्ये डायबिटीज किंवा हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त असेल, तर मग आपल्याला सुद्धा हृदयरोग होऊ शकतो.